राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी 10वा झाल्याबरोबर जनता दरबार सुरू केला आणि स्वतःवरती आलेलं दुःख विसरून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम सुरू केलं, असं प्रतिपादन देविदास कर्डिले यांनी केलंय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अवघे 6 दिवसच बाकी आहेत। 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होतीये। राहुरी येथील भाजपचे सर्वच कार्यकर्ते घर टू घर जाऊन अक्षय कर्डिले यांचा प्रचार करतायत। 17 एप्रिल रोजी सर्व कार्यकर्त्यांनी शहरामधील अनेक भागांमध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात। दरम्यान मतदारांकडनं त्यांना प्रचंड आणि उदंड असा प्रतिसाद मिळतोय। देविदास कर्डिले यावेळी म्हणालेत की प्रचारादरम्यान आम्हाला तरुणांबरोबरच वयोवृद्ध नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। अक्षय कर्डिले हेच आमदार होणार असा विश्वास देविदास कर्डिले यांनी व्यक्त केला। तसेच सतीश फुलसौंदर म्हणालेत की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली म्हणून मतदारांकडून अक्षय कर्डिले यांना मोठ्या प्रमाणावरती मतदान होणार आहे। 1 ते 1.5 लाख मतांचा लीड घेऊन अक्षय कर्डिले निवडून येणार आहेत असा विश्वास सतीश फुलसौंदर यांनी व्यक्त केलाय। तर यावेळी प्रफुल्ल शेळके, गणेश खैरे, अक्षय तनपुरे, सतीश फुलसौंदर, किशोर येवले, सचिन मेहत्रे, सुरेश भुजाडी, उमेश शेळके, अरुण डवले, विजय येवले, गणेश डवले, शरद येवले, रवी येवले, राजेंद्र वराळे, राजेंद्र दरक, अजित डावकर, सुनील पवार, जितू बर्डे तसेच अमोल काशीत आदींसह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आज गेल्या 6 दिवसापासून या पोटनिवडणुकीच्या निमित्त आम्ही घरोघरी या ठिकाणी राहुरी शहरामध्ये प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केला आहे। तर या शुभारंभानिमित्त आम्हाला घरोघरी प्रत्येक वयोवृद्ध माणूस असो, तरुण व्यक्ती असो, यांच्याकडून खूप असा चांगला रिस्पॉन्स, प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी या ठिकाणी आमचे रस्त्याचे कामं असो, पाण्याचे कामं असो किंवा इतर कोणत्याही समस्या, वैयक्तिक समस्या असो, या ठिकाणी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहेबांनी केला आहे। आणि त्यांच्याच मागं आज अक्षयदादांनी सुद्धा स्वतःला एवढं मोठं दुःख झाले असताना सुद्धा या ठिकाणी विचार न करता त्यांनी 10व्या दिवसानंतर या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे प्रश्न थांबून न राहण्यासाठी या ठिकाणी अक्षयदादांनी जनता दरबार या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी सुरुवात केली व लोकांचे प्रश्न या ठिकाणी मार्ग लावण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे लोकांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी 100% निवडून येणारच आहात। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आमचा पूर्णपणे 100% पाठिंबा या ठिकाणी अक्षयदादांना आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची या ठिकाणी काळजी नका करू व या ठिकाणी आम्हाला आमच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप असं चांगली मदत करून या ठिकाणी प्रत्येक घर टू घर या ठिकाणी प्रचाराचं करण्यासाठी आम्हाला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून आभार मानित आहे व या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने अक्षयदादांना या ठिकाणी निवडून आलेलेच आहे, तरी पण सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। विधानसभेची पोटनिवडणुकीची सुरुवात झालेली आहे।
त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्ते एक कर्डिले साहेबांना श्रद्धांजली म्हणून जीवापासून प्रचार करतात. जनता ही कर्डिले साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 100% अक्षयदादा कर्डिले यांना मतदान करणार आहे. आणि वरती महाराष्ट्रात सरकार भारतात BJPचं आहे, केंद्रात BJPचं आहे, त्यांनी मोठमोठ्या योजनाही सरकारने चांगल्या दिल्या आहेत. त्यामुळं संपूर्ण जनता ही BJPच्या पाठीशी आहे आणि अक्षयदादांना भरघोस मतांनी असे निवडून देणार आहे. त्यामुळं अक्षयदादांचा कमीत कमी 1 ते 1.5 लाख मतांनी अक्षयदादा निवडून येतील हीच आम्ही अपेक्षा करतो. मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.